मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे ओबीसी समाज आक्रमक झाला, पण यावरून ओबीसी नेत्यांमध्येही मतभेद पाहायला मिळतात। कुणी जीआरचं स्वागत केलं तर अनेकांनी विरोध केलाय। पाहूया। नक्कीच आम्ही समाधानी आहोत। आम्ही जो अभ्यास केला, आम्ही जे चिंतन मनन केलं या शासन निर्णयाचं, त्यामुळे आम्ही सुद्धा समाधानी आहोत। आणि मी हमखास सांगू शकतो की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही। सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र सुद्धा निर्गमित करण्याचा हा शासन निर्णय नाही। गावातील, नात्यातील, कुळातील म्हणजे सगळे सोयरे सरसकट असा या 3 शब्दाचा अर्थ होतो। त्यामुळे मला वाटतंय ओबीसी आरक्षण हे या शासनानं संपवलेलं आहे आज रोजी। आणि जे काही टेबला खालून किंवा अवैधरित्या जे काही सर्टिफिकेट, बोगस सर्टिफिकेट या महाराष्ट्रात काढली जात होती, त्या सर्टिफिकेटला बढावा देण्याचं काम महाराष्ट्र शासनाच्या या जीआर अन्वये झालेला आहे। हा जीआर जो आहे हा ओबीसी वरती कितपत अन्यायकारक आहे, पण एकंदरीत आम्ही अशा निष्कर्षात पोहोचलेलो आहोत की या जीआरमुळे ओबीसी आरक्षणावरती नक्कीच हा अन्यायकारक आहे। आणि त्यामुळं हा जीआर जो आहे ताबडतोब हा जीआर महाराष्ट्र सरकारने हा मागे घ्यावा किंवा रद्द